जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा आमचा विजय निश्चित आहे। या शहराची अधोगती काही अनेक वर्षात झाली, ज्या पद्धतीने अनेक शहर आता पुढे येत आहेत, पण दुर्दैवाने नेवासा शहराची पिछाड झाली, अधोगती झाली, पायाभूत सुविधा नाही आहे, रस्ते आवश्यक त्या ड्रेनेजच्या व्यवस्था नाही आहेत आणि आज एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिली, प्रत्यक्ष नेवाशाला पैस कामाला टेकून आज या शहराची रचना कशी असायला पाहिजे होती याचं पावित्र्य मागच्या सत्ताधाऱ्यांनी घालवलेलं आहे। या शहराच्या अधोगतीला मागचे सत्ताधारी कारणीभूत आहेत। त्या धडा लोक निवडणुकीत त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण आमची बांधिलकी या शहराच्या विकासाबरोबर एक मोठं स्मारक आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने या ठिकाणी उभा करायचा आहे। मी त्यापूर्वीच आमच्या हृदय हा मधमेश्वरचा जो केटीवर आहे त्याच्या रूपात आपण बॅरेजमध्ये करतो आहे, तर अनेक पाणी साठेल। नेवाशाच्या शहरातले घाण पाणी ज्या पात्रात जाणार आहे त्यासाठी आम्ही स्वतः इफ्लेट ट्रीटमेंट प्लॅन बसवतो, आम्ही जलसंपदा खातं बसवणार आहे आणि ज्ञानेश्वरची सुरुवात करताना जो घाट आहे, पाणी एवढं वाढणार आहे पाठीमागं, तर घाटाची बांधणीसुद्धा जलसंपदा खात्याच्या वतीने करून आमचा या ठिकाणी आम्ही करण्याचा निर्णय केलेला आहे। मला वाटतं नंतर मग विकास आराखड्यामध्ये माऊलींच्या मंदिराचा परिसर करताना, विकास करताना हा संपूर्ण शहराचा जो विकास आराखडा आहे, शहरातले रस्ते आहेत, लाईट्स आहेत, तिथं होणारी सांडपाण्याची प्रक्रिया आहे, इथले असणारे व्यापारी आहेत, तर यांचं कसं योग्य पुनर्वसन करता येईल आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने, कारण येणारा जो भाविकता जर वाढणार आहे उद्या विकास आराखड्याच्या निमित्तानं त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या सकारात्मक आपल्या शहरावर होणार आहे। त्यासाठी आपण तयार पाहिजे। हे दरिद्र लोक जर त्या ठिकाणी कोणी गेले सत्तेवर, जरी मागच्या काही वर्षांमध्ये शहराची अधोगती केली, याच्यापेक्षा वेगळं काय करणार भविष्यकाळात? आणि सरकार आमचं आहे, मी पालकमंत्री आहे, आपले सत्ता पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत, विठ्ठलराव आहेत। मला वाटतं महायुती सरकार आता देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे। एवढं मोठं माऊलीचं स्मारक करताना या नेवासा शहराचा विकास करण्याचा एक नवा आराखडा आपण तयार केलेला आहे। मला वाटतं त्यावर आता लोक निश्चितपणे शिक्कामोर्तब करतील, त्याच्याबद्दल माझ्या मनात सध्या